पार्सल आपले नेहमी सुरूच असतात. काही ना काही मी मागवलेलं असतं आणि आता मी स्टेटस बघून पण बऱ्यापैकी लोक माझ्याकडे म्हणजे विचारणा करतात की किती रुपयाला वस्तू आहे काय आहे. तर आज पण मी एक तुम्हाला दाखवते काय मागवले ते. जरा एक मिनिट. पार्सल तर सारखे येतच असतात. मी काही ना काय मागवतच असते आणि कात्री बहुतेक दुकानात राहिली वाटतं. ठीक आहे. तर काही ना काही मागवत असते आणि आज मी एक अशी वस्तू मागितली ऑनलाईन मिशोवरून. तर हे ओल्मो. बरं ठीक आहे. ह्या बॅगांचा मी स्टेटस ठेवलेला आणि मी स्वतः ह्या बॅगा मागवून घेतलेल्या. तर ह्या कशासाठी आहेत तर साड्या कपडे हे ट्रान्सपरंट आहे. हे ट्रान्सपरंट आहे. ह्याच्यातून तुम्ही म्हणजे कपडे इस्त्रीची वगैरे ठेवले लहान मुलांसाठी लहान आहेत. जर मोठ्या माणसांसाठी हवे असतील किंवा ब्लाऊज वगैरे ठेवायसाठी तर घडी करून ठेवल्यानंतर ह्याच्या आतमध्ये तुम्हाला सगळं ते दिसून येतं अशा प्रकारे. हे मी मागवलं आहे. आता ह्याच्यामध्ये ठेवलं की कपाटात 10 ठिकाणी शोधायची सवय असते आपल्याला, तर त्याची काही गरज पडत नाही. हे बघा किती आलं. ह्या सगळ्या बॅगा ह्याच्यामध्ये आज कपडे मी लागलीच भरून ठेवणार जेणेकरून माझा शोधण्याचा त्रास कमी होईल. तर अशा प्रकारे ट्रान्सपरंट आणि छान आहेत. डिझाईन पण छान आहेत दिसायला. तुम्हाला जसं हवं तसं सगळं मिशोवर अवेलेबल आहे. जर तुम्हाला असं वाटलं की बाबा मला ह्याच्यापेक्षा जाड पाहिजेत, मोठ्या पाहिजेत, रेक्झिनच्या पाहिजेत, निरनिराळ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. त्यामुळं तुम्ही बिनधास्त मागणी करू शकता. आणि जर तुम्ही माझ्या आय डीवरून मागवलं तर तुम्हाला ते अजून स्वस्त पडेल. मी आता हे ऑनलाईन जसं साड्यांचं वगैरे जाहिराती दाखवायला लागले तसं काय झालं आहे, आमच्या नातेवाईक वगैरे विचारतात की बाबा लग्नाचं असू दे काय असू दे. तर मी असा विचार केला की आपल्या नातेवाईकांना देखील आपण या गोष्टीचा फायदा करून द्यायचा. आणि म्हणून मग मी ह्या आपल्या आय डीवरून हा मिशोचा बिझनेस सुरू केला. दुसऱ्या पण कंपन्या आहेत पण हळूहळू सध्या कसं आहे खेडेगाव आहे आपलं आणि खेडेगाव असल्यामुळं काय होतं लोकांची आर्थिक परिस्थितीनुसार मिशो जरा बरं पडतं. म्हणून मिशोवरून जास्तीत जास्त वस्तू मागवायच्या. तर ह्या बॅगा हे लाल हे 3 4 1 2 3 4 आणि ह्या 1 2 3 4 8 बॅग आहेत. 195 रुपये. 195 रुपये. तर ह्याच्यामध्ये आता आज ठेवून टाकायचे कपडे.